नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं उन्हाळ्यामध्ये चविष्ट आणि पौष्टिक अशी चिवईची भाजी करणार आहे। आता ही भाजी आपण पेट पेरून करणार आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी केलेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण ही भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण या भाजीमध्ये खूप माती असते। त्यासाठी ही भाजी अगोदर आपल्याला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर चाळणीवरती काढून ठेवायची आहे। कमीत कमी अर्धा तास अगोदर ही भाजी जर छान अशी धुवून ठेवली ना, त्यातील पाणी सगळं निघून जाईल आणि भाजीसुद्धा खूप छान होईल। आता बघा, ही भाजी मी चिरून घेतलेली आहे किंवा तुम्ही तोडूनसुद्धा घेऊ शकतात। अगोदर धुवून घ्यायची आणि नंतरच चिरून घ्यायची आहे। आता बघा, भाजी तयार केलेली आहे आणि कांदा लसूणसुद्धा छान बारीक चिरून घेतलेला आहे। आता भाजीला फोडणी देऊन द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची। आता जिरं मोहरी छान तडतडायला सुरुवात झालेली आहे। लगेचच यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। आता लगेचच बारीक चिरून घेतलेला लसूण टाकायचा। लसूण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। छान रंग बदलेपर्यंत आपल्याला लसूण परतवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनटं कांदा छान परतवून घेतला। आता लगेचच यामध्ये चिरून घेतलेली चिवईची भाजी टाकायची। आता ही भाजी आपल्याला मिक्स करायची नाही, यावरतीच आपल्याला बेसन टाकायचं आहे। आता बेसन तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किंवा तुम्ही नंतरही टाकलं थोडं बेसन तरीसुद्धा चालेल। अगोदर 3 ते 4 चमचे बेसन टाकायचं, नंतर तिखट टाकायचं, हळद टाकायची, गरम मसाला टाकायचा आणि थोडीशी धना पावडरसुद्धा टाकायची। आता तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता सगळं आपल्याला असंच झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान अशी वाफ देऊन द्यायची आहे। मिक्स करण्याची घाई अजिबात करायची नाही। अगोदर थोडी वाफ देऊन द्यायची आणि 3 ते 4 मिनटं वाफ देऊन झाली की लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं हे व्यवस्थित मिक्स करण्याच्या अगोदर थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे छान भाजी अशी लसलशीत होईल। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, अगदी 3 ते 4 चमचेच आपल्याला पाणी टाकायचं। आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता मिक्स करून झालेली आहे आणि आता बघा, यावर अजून एकदा झाकण ठेवायचं आहे। आता जर या स्टेजला बेसनाचं प्रमाण कमी वाटत असेल तर थोडं बेसन तुम्ही टाकू शकतात। आता झाकण ठेवून द्यायचं आणि बघा, इथे छान अशी पटकन तयार होणारी चिवईची भाजी तयार झालेली आहे। आता इथे ही भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, कारण की बेसनाच्या गुठळ्या झालेल्या असतात, तर ते गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायचे आहे। आणि बघा, रंगसुद्धा बघू शकतात, मस्त आलेला आहे। आता त्यावरती छान बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकायचा आणि सर्व करायची आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आणि या रेसिपीसाठी काही खास टिप्स। पहिली टिप्स म्हणजे ही भाजी अगोदर धुवून घ्यायची आणि नंतर चिरून घ्यायची आहे। आणि दुसरं म्हणजे या भाजीसाठी बेसनाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं, भाजी जास्त घ्यायची आणि बेसन कमी घ्यायचं, म्हणजे भाजी छान टेस्टी लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप पौष्टिक असते, तर उन्हाळ्यामध्ये ही भाजी नक्की करून बघा। बहुगुणी टेस्टी आणि पौष्टिक अशी चिवईची पेट पेरून भाजी तयार झालेली आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।